नमस्कार. यावल तालुक्यातील न्हावे या गावाची पोटनिवडणूक झालेली आहे आणि या गावचे जे वार्ड नंबर 3 मधील जे नवनिर्वाचित ग्रामाचे सदस्य आहेत ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामाच्या सदस्यपदी चेतन झोपे आणि त्यांची पत्नी शुभांगी झोपे यांची निवड झालेली आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रकारच्या मताधिक्य मिळून ते विजयी झालेले आहेत. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. झोपेजी आपल्या TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. आवाज भारत न्यूजमध्ये हार्दिक अभिनंदन. आपण एक चांगल्या प्रकारचं ग्रामाच्या सदस्यपदी नवनिर्वाचित ग्रामाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे आपली आणि लोकांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा पोल दिलेला आहे. आपण ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आपण निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? मला मतदारांनी खूप भरभरून मतदान केलेलं आहे, तरी मी त्यांचे खूप आभार मानतो व न्हावी ग्रामपंचायतमध्ये 3 नंबर वार्डामध्ये माझं जे काम करायची जी पद्धत आहे ती लोकांना आवडलेली आहे असं मला वाटतं, म्हणून मला लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे. बरं, मला सांगाल तुम्ही की आपल्याला किती मतं मिळालेली आहेत? मला 366 मतं पडलेली आहे आणि जे समोरचा उमेदवार होता त्याला 140 मतं पडलेली आहे. कितीच्या फरकाने निवडून आले? मी 226 मतांनी विजयी झालेलो आहे. बरं, आपण झोपेजी 226 मताधिक्याने आपण निवडून आलेले आहेत आणि लोकांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा कौल दिलेला आहे आणि आपण नेहमीच तुमची आंतरिक तळमळ लोकांसाठी असते की लोकांच्या हिताचे प्रश्न तुम्ही मार्गी लावलेले आहेत. तुमच्या वार्ड नंबर 3 मध्ये ज्या लोकांनी तुम्हाला नागरिकांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी आपलं आता पुढचं विजन काय राहणार आहे? फ्युचरमध्ये आपलं भविष्याचं काय विजन राहणार आहे? माझं पहिलं विजन हे राहील की वार्ड क्रमांक 3 मध्ये स्वच्छता, जी आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत माझी मिसेस 3 नंबर वार्डामध्ये असून पण जी स्वच्छता झालेली नाही आहे, ती आता माझा असा हेतू आहे की पुढच्या ह्याच्यामध्ये ती स्वच्छता मी कायम ठेवण्याचं, गटारी वगैरे आणि जे आपला घर कचरा असतो त्यांचं पण नियोजन व्यवस्थित करायचं, हे माझं पुढचं विजन असणार आहे. स्वच्छतेवरती जास्त भर असणार आहे, कारण की माझ्या वार्डामध्ये जवळजवळ काँक्रिटीकरण झालेलं आहे. थोडाफार गटारीचा प्रॉब्लेम आहे, तो आता आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे दोघं. बरं झोपेजी, आपण एक चांगल्या प्रकारे मताधिक्याने निवडून आलेले आहेत. लोकांनी आपल्याला चांगल्या प्रकारचा वार्ड नंबर 3 मधील नागरिकांनी आपल्याला चांगल्या प्रकारचा पोल दिलेला आहे. याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? मी सर्व वार्ड क्रमांक 3 मधील जनतेला त्यांचं श्रेय देणार आहे व त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांचं मी नक्कीच संधीचं सोनं करणार आहे. आणि या एक चेतन झोपे चांगल्या प्रकारे मताधिक्याने निवडून आलेले आहेत. वार्ड नंबर 3 मध्ये ते चांगल्या प्रकारे पोटनिवडणुकीमध्ये एक नवनिर्वाचित सदस्यपदी निवड झालेली आहे. हेमांगी झोपे एक चांगल्या प्रकारे ते ग्रामाचे सदस्य आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आपण याच्या आधी कोणकोणते पदं भूषवली आहेत? मी आधी 1 वर्ष उपसरपंचपदी होते आणि नंतर आता विद्यमान सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य. बरं, आपण आता आपलं पुढचं फ्युचरमध्ये नागरिकांसाठी वार्ड नंबर 3 नंबरमध्ये कोणतं विजन राहणार आहे आपलं? स्वच्छतेवरतीच विजन आम्ही दोघं जण मिळून स्वच्छतेवरतीच भर देऊ वार्ड. आणि कोणकोणती कामं करायची आपल्याला? गटारी बांधकाम असेल, कुठं राहिलं असेल तर तिथं फ्लेवर ब्लॉक बसवू, काँक्रिटीकरण करू, हे आमचं ध्येय आहे. आमच्या वार्डामध्ये सुविधा झाली पाहिजे. आपण एक चांगल्या प्रकारचा संकल्प मनामध्ये घेतलेला आहे. तर बरं, आपण एक चांगल्या प्रकारचं विजन पण प्रकट केलेलं आहे. आपले मिस्टर चेतन झोपे चांगल्या प्रकारच्या मताधिक्याने निवडून आलेले आहे. आपण पूर्वीपासून आपण ग्रामाच्या सदस्यपदी आहेत. याच्या आधी उपसरपंचपद भोगलेलं आहे. आपण एक चांगल्या प्रकारचा आपण एक प्रकार असे व्यक्तिमत्व असल्या कारणाने लोकांचे विषय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याचं निराकरण केलेलं आहे आणि विषय मार्गी लावलेले आहेत आणि आपलं विजन पण या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचा एका वार्डामध्ये, एकच वार्ड नंबर 3 मध्ये एक चांगल्या प्रकारचे सपत्नीक चेतन झोपे आणि त्यांची पत्नी हे चांगल्या प्रकारे ग्रामाचे सदस्य आहेत आणि एक अभिमानाची गोष्ट आहे
त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. आणि एक मला कदाचित असं वाटतं की त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. आणि एकमेव ते एका वार्डामध्ये 2 सपत्नीक सदस्य आहेत याचा मला गर्व आहे आणि त्याचं अनुकरण इतरांनी करावं. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.